सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही मला या शहराच्या या जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व दिले होते। 10 वर्ष मी तुमच्या लोकप्रतिनिधीमधून काम केलेलं आहे। 2014 ते 2019 पर्यंत आमदार होतो या शहराचा। मग 2019 ते 2024 पर्यंत मी खासदार होतो। आता आपल्याला माहित असेल की मागच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला आहे, पण लोकांचा जे कॉल होता, जे लोकांना डेमोक्रेसीमध्ये त्यांना हे अधिकार आहे, कोणाला पाडायचे आहे, कोणाला जिंकून आणायचे आहे, मी पडलो होतो। आता पुन्हा मला संधी मिळालेली आहे या शहरातून आपल्या प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये। एक गोष्ट सांगू इच्छितो की या शहरावर मी खूप करतो। 24 वर्षाचा पत्रकारिता सोडून मी राजनीतीमध्ये आलो होतो आणि मागच्या अनेक वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, मी आमदार असताना आणि खासदार असताना काय काय मुद्दे मी या शहराच्या विकासासाठी मी उचललेले आहे लोकसभेमध्ये, आणि ते सर्व जे मुद्दे होते ते लोकांशी संबंधित मुद्दे होते। पण दुर्दैवाने मला हे सांगावं असं वाटतं की जेव्हा जेव्हा निवडणूक येते तर सगळे जे नॉन इश्यूज असतात ते सगळं नॉन इश्यूजला मुद्दे कशा करून आपण निवडणूक जिंकता येतं। आणि विशेषकर भारतीय जनता पार्टी आल्यापासून त्यांचा एकच एजेंडा आहे की कम्युनल इश्यूज आपण कशा घेता येते, कारण त्याच्यामुळे पोलरायझेशन करता येतील आपल्याला। मला माहित आहे की भारतीय जनता पार्टीने खूप मोठी एक एजन्सी हायर केलेली आहे, ज्यांना लाखोमध्ये नाही पण करोडोमध्ये त्यांना पेमेंट देण्यात येत आहे की त्यांनी सोशल मीडियावर कसे फेक मेसेजेस पसरवायचे आहे। आता मी सर्व लोकांना आवाहन करतो की मागच्या 2 दिवसामध्ये ज्या प्रकारचे फेक नरेटिव्ह तयार करण्यात येत आहे, फेक व्हिडिओज तयार करण्यात येत आहे, बेसलेस एलिगेशन्स करण्यात येत आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर खोटं प्रचार कशा करायचं आहे, कॅरेक्टर असॅसिनेशन एका माणसाचं कसं करायचं आहे, ते सगळं भारतीय जनता पार्टीपासून सुरू आहे। म्हणून मी आपल्याला फक्त हे सांगतो की सावध रहा। हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्यातून त्यांना माहित आहे की कसे पैशाचा वापर या इलेक्शनमध्ये करण्यात येत आहे। मुंबईमध्ये एका कॅन्डिडेटच्या समर्थकांमध्ये येऊन बघा की कशा प्रकारच्या पैशाचा खुलेआम वापर भारतीय जनता पार्टी हे करत आहे। मी सर्व लोकांना हे आवाहन करणार आहे, हे जे फेक व्हिडिओज आणि सोशल स्टेटस, हे जे सोशल मीडियावर हे जे फेक नरेटिव्ह तयार करण्यात आहे ते सगळं फेक आहे। ते सगळं जे आहे राजनीतीचा एक षडयंत्राचा एक भाग आहे। फक्त आपल्याला एक विनंती करतो, 20 तारखेला म्हणजे बुधवारी सकाळी 7 वाजेपासून इलेक्शनची प्रक्रिया सुरू होणार आहे। आपल्याला घराच्या बाहेर निघून मतदान करायचं आहे। 6 वाजेपर्यंत हे मतदान असणार आहे। माझं नाव इम्तियाज जलील आहे, माझी निशाणी पतंग आहे आणि ईव्हीएम मशीनवर मी 6 नंबरवर आहे, नंबर 6। म्हणजे जेव्हा आपण मतदान करायला जात असेल तर 1 2 3 4 5 6 तर 6 नंबरवर बटन दाबा आणि मला विजयी करा। आपण सोबत मिळून या शहराचा विकास